याच्यावरती काना डोळा करू नका. आचारसंहितेचं नंतरचं बहाणा आम्ही ऐकणार नाहीत. आम्ही दुःखी नाहीत, आम्ही रुसणार नाहीत. तुम्ही द्या नका देऊ, आम्ही मिळवणार आहेत. एवढंच होईल की आम्हाला राजकारणात उतरावं लागणार. कारण त्यानंतर झाल्यावर देऊ आचारसंहिता हे शब्द आमच्यासाठी प्रमाण नाही. आम्ही त्याच्यावर कसलाच विश्वास मराठीत ठेवत नाहीत. त्या तुम्ही समजून घ्या आणि ठासूनच सांगायचं सरकारनं शिका. मग ते भले मराठी असतील किंवा ते ओबीसी असतील. ज्याच्या शासकीय नोंदी आहेत त्याला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी कशी असली पाहिजे, ते कायद्यात टिकन का, त्याची व्याख्या कशी असली पाहिजे हे मी विचारलं होतं. ज्यांना शक्य आहे ते अभ्यासक आले होते, मी बैठक घेतली त्यांची वाशीला. मी जाणून बुजून मुद्दाम समाजाला सांगाल, मी एकट्यानं कुठला निर्णय घेतलेला नाही. त्यावेळेस तुम्हाला मान्य होती. आणि इकडे उगं कुठेतरी एखादे मोबाईल हातात धरायचा, काहीतरी बोलत बसायचं आणि संभ्रम निर्माण करायचा. तिथं मुंबईचे हायकोर्टातले वकील होते, वेळेवर नावही सगळ्याला माहिती आहे. समन्वयक सुद्धा लय मोठे, 4-4 बैठका घेतल्या तिथं. आणि नंतर बाहेर येऊन निर्णय घेतला की असं असं ठरलंय. समाजाला विचारलं करायचं का, आणि तितक्या रात्री समाज म्हणला हो. म्हणलं टिकवायची जबाबदारी त्यांची आहे, आपली व्याख्या ते घेणारे ताबडतोब करू. कारण मी लगेच म्हणत होतो आत्ताची हेही सांगतो, हे सगळ्याला माहिती. हे दीपक केसरकर साहेबांना माहितीये, सुमंत भांगेंना माहितीये, याच्यानंतर मंगलप्रभात लोढांना माहितीये, तिथं असणाऱ्या काही मुंबईतल्या वकिलांना माहितीये, काही अभ्यासकांना सुद्धा माहिती तिथं असणाऱ्या. आणि माझ्या आजूबाजूला आता नसणाऱ्या नाही बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहिती आहेत. कारण शेवटी नाड्याला लागल्यावर कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही समाज असतो, तो इमानदारीनं खरंच बोला. भलं माझं कुणाचं पटत असेल नसल ती वैयक्तिक मुद्दा राहिला, पण ज्या वेळेस खरं बोलायची वेळ येईल मला 100% विश्वास आहे. माझ्या सोबतचे असणारे जरी बाजूला असले तरी ते खरंच बोलणार, याचे मला 100% आत्मविश्वास. कारण हे सगळ्यांना बोलून ठरलेलं आहे. आणि इतक्या रात्री मला आत्ताच करते तर म्हणजे इतक्या रात्री आता शक्य नाहीये. साहेबांकडे जाऊन पुन्हा राजपत्र ही करणं. विश्वास ठेवा, आम्ही तुमचीही व्याख्या घेतो. आणि बार बार तिथं सुद्धा 4-5 वेळेस लिहून दिलेलं आहे, तिथं टायपिंग करताना दिलेलं आहे, त्याचं लिहून पण तसं घेतलेलं आहे. परत घेतोच म्हणून व्याख्या. ते पत्र अभिजित पाटलांकडे वकील म्हणून आम्ही अलीकडच्या खोलीत बसलो तेव्हा तिथं लई गरीब झाली म्हणून ते घेऊन येतो म्हणले टायपिंग करून. ते सगळे पत्र आहेत, नावं सांगतोय मी की व्याख्या घेतो आम्ही, तुम्ही काळजी करू नका. आणि तुम्ही जर आमच्याप्रमाणे व्याख्या घेणार नसाल तर तुम्ही त्यांच्या दबावापोटी आमच्या मराठ्यांच्या लेकरांना करोडांना औषध पाजायला निघाला. त्याच्यापेक्षा ते देऊन त्या गुलालाचा अपमान करू नका. ते टिकलंही पाहिजे, कोणाचा दबाव आला म्हणून तुम्ही गेम करता. कारण तुम्हाला 5वा मुद्दा सांगतोय, आमच्या पक्का ध्यानात आलाय आता. आणि तशी कुणकुण सुद्धा आहे की तुम्ही सगळ्या स्वैराची अंमलबजावणी करणार आहेत. तुम्ही समोरच्याला सांगितलंय सुद्धा आम्ही अंमलबजावणी करणार आहेत. निवडणूक होस्तर राहू द्या, ती उडेल तो उडेल. सरकार मनोज जरांगे म्हणते त्याला, ते तुम्ही घोळ केला आणि तुम्ही जरी उडीली 13% आरक्षणासारखी, किंवा मनोज जरांगे लढणार आहे. माझ्या पहिल्या मागण्या आणि ही सुद्धा आहे, ह्या पण पाहिजेत आणि ही पण पाहिजे. पहिल्यापासूनच म्हणणं आहे, नवीन वाळलेली नाही. शेपूट फेपूट बोंबलायचं नाही लांबलं, शेपूट त्याचं लांबलंय. अगोदर म्हणला होता सगळ्या स्वैराच्या याला त्याचे आणि त्याचे लोक, आमचा काही विरोध नाही, त्याच्यामुळं ओबीसीला काही धक्का लागत नाही. आता बदलला, आता त्यो बी म्हणतो बाकीच्याला मनाला लावलं, सगळ्या स्वैराची अंमलबजावणी झाली नाही पाहिजे, सरसकट मिळालं नाही पाहिजे, ही मागणी तिची. जे मराठ्याला आहे ते त्याला पाहिजे, उपसमिती पाहिजे, आमच्यासारखे निधी पाहिजे, सारख्या योजना पाहिजे. शेपूट त्याचं लांबत चाललंय, आमचं नाही. आम्हाला दोष देऊ नका, पहिल्या दिवसापासून मागणी आहे. तुम्हीच म्हणले होते सरसकटला लय प्रॉब्लेम होईल, दुसरा शब्द घ्या म्हणून. तुमच्या जे बांधवांनी, तुमच्या मंत्र्यांनी आलेल्या सगळ्यांनी मिळून तो शब्द घेतलेला. आणि
हे शब्द सगळ्यांना माहिती आहेत की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कशी करायची आणि सगळे सोयरे म्हणजे काय हे तुम्ही मान्य केलेले. त्याचा चौथा मुद्दा असा होता, 4 एकूण शब्द होते, त्यातला शेवटचा शब्द होता शेवटी मागेल त्या मराठ्यांना द्यायचं. तर त्यावेळी धनंजय मुंडे म्हणले होते मागेल त्या मराठ्याला सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. परत जिथं लग्नाच्या सोयरी जुळत्या त्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. नातेवाईक म्हणजे ज्याची नोंद निघाली त्याच्या रक्ताचे नातेवाईक म्हणजे चुलते, पुतणे, काकी, आजोबा आणि सगळे सोयरे म्हणजे लग्नाचे सगळे त्याच्यात आले आता. आणि त्याच्यात मागेल त्याला म्हणल्यावर सरसकटपेक्षा खाली राहिलेच काय. आणि म्हणलं मग हे नाही द्यायचं तर सरसकट द्या, कारण आमच्या सरकारी नोंद द्या. ठीक आहे म्हणे. मग त्याच्यावर परत चर्चा झाली. एम जी गायकवाड साहेब होते, आता आयोगाचे जे अध्यक्ष सध्या ते सुद्धा होते. असे त्यांनी 4 जजेस आणले होते आणि त्यांनी काही वकिलांनी काही तज्ञांनी मिळून तो शब्द ठरवला आणि मी नंतर हा म्हणल्यावर दोघं तिघं तुम्ही कशाला दोष द्या अरे मला, इतकं प्रामाणिक लढतोय मी म्हणून. बरं हा हे दिलं सगळ्या सोयऱ्यांचं किंवा नाही दिलं मला दोषी धरणार. मग आता 10% दिलं हे कोर्टात उडणार आहे. आता बिहारचं उडालंय, कुणाला दोषी धरणार तुम्ही? 13% उडलं, कुणाला दोषी धरणार तुम्ही? असं काम करणाऱ्या लेकरांना दोषी धरायचं बंद करा. उलट सरकारला दोषी धरलं पाहिजे. जर तुम्ही ती समाजानं मागणी केलेली सगळ्या सोयरीची जरांगे पाटलांनी लावून धरलंय, अजिबात आमच्या समाजाची फसवणूक केली पाहिजे, धावून बोललं पाहिजे तुम्ही सरकारवर. याला म्हणतात पाठीराखे मराठ्यांची. लगेच गोळ दिसतू टिकन का नाही काय वा, मग तू काय करतो तवा तवा कडला खराटे मारी झोपला घरी घोरत. परत बोलल्यावर राग येते, कारण मी तळमळीला जातो बिगडी नाहीये म्हणून मला राग येतो. बरं असं का म्हणत नाही तुम्ही? आणि फसिलं तर फसिलं. 40 वर्ष 70 वर्ष या लोकांनी आपलं वाटोळ केलं. फसिलं तर फसिल्याच्या छातावर बसून घेऊ, पुन्हा लढू. मी लढतोय ना. इतक्या वर्ष काय नाही झालं, मग आता जरी यांनी फसवलं त्यावढी काय झालं? का म्हणत नाही तुम्ही? असे फसवा तुम्ही समाजाला, कसं फसवतात ती मग दाखवतो तुम्हाला काचका आम्ही, असं का म्हणत नाही सरकारला तुम्ही? तिकडे माझ्याकडे सुई दाखवायची, मी कसा बांधणार म्हणून बघायचं, मला बाजू सारायचं. आपल्या लोकांनी पण त्यांचं ठीक आहे, त्यांना करू द्या, काय करायचं तुम्ही समर्थ आहे त्यांना. तुम्हाला व्याख्या द्यायचं सांगितलं मी त्या टायमाला. ज्याला ज्याला हरकती मागितल्यात त्यांनी त्यांनी व्याख्या द्या. ते आपल्या व्याख्या कशा घेत नाहीत बघू, ते काम करा. ते असं दोष नाही देत बघा त्यांच्या कार्यकर्त्याला, त्यांच्या नेत्याला, म्हणून ते टिकले. आपले लगेच सांगत बघत येत उलची पुढं काय. जरी सगळे सोयऱ्यांचे मी घेतलं, जरी हो म्हणलो, सगळ्याला विचारून म्हणलो, आणि जरी नसेल विचारलं तरी पुढचंही सांगतो, तरी मी काय वाईट करतो? तरी माझ्या त्या मागण्या आहेतच ना. हैदराबाद गॅझेटच्या पहिल्यापासून सातारा संस्थांच्या पुढे बदललो मी. बॉम्बे गव्हर्नमेंट सगळे सोयरे सुद्धा 83 क्रमांकावर मराठा कुणबी एकच येत, तरी हमेशा नाव काढतो. तो कायदा पारित करा म्हणतो. 5वे विषय सांगतो परत की 2004चा कायदा लागू करा म्हणतोय. पुढे बंद केलंय का मी? तरी माझे ते चालूच आहेत, तेच मुद्दे, आणि ते मी सोडत नाही. माझं फक्त सरकारला एवढंच म्हणणं आहे, वाशीतल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. त्या जर गुलालाचा अपमान झाला रे बाबा, तुमच्यावरचा गुलाल रुसला म्हणून समजा. आणि मला मी सांगितलेल्या ह्या गोष्टी 13 तारखेच्या आत पाहिजेत. तुम्हाला चर्चा करायची असेल तर तुम्ही चर्चा करा. हे सगळ्या कायदेशीर बाजू आहेत. मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. कुणबी विदर्भातला, खानदेशातला सगळा मराठा आणि महाराष्ट्रातला मराठा हा सगळा एक आहे. आमच्या रोटीबिटी व्यवहार होते, लग्न एकमेकाशी होते. आमच्या काय आंतरजातीय व्यवहार नाही आहेत. आम्ही गणगोतातले सगळे सोयरे आहेत एकमेकाची. आमचं काय आंतरजातीय विवाह नाही तो. त्याच्यामुळं मराठा आणि कुणबी एकाचे 2000चा कायदा दुरुस्त करा, नाही तर 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी ही मराठ्यांची पोटजात म्हणून किंवा मराठ्यांची कुणबी पोटजात म्हणून सरसकट सगळ्यांना कायदेशीर सरकारी नोंदी द्या. रस्त्यावर उतरू देऊ नका आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही. आमचं आंदोलन कायमस्वरूपी शांततेत राहणारे, फक्त आम्हाला डवचू नका. तुम्हाला मेल दिसत असेल लय मोठा म्हणून तुम्हाला वाटत असेल आपण नेरेटिव्ह भरून काढू,
कधीच भरणार नाही, त्याची काळजी करू नका. आम्ही एकटेच 50-55%, फक्त आम्हाला धोका देऊ नका. आम्हाला धोका जर नाही दिला तर हे तुम्हाला धोक्यावर घेऊन मराठी नसणार आहे. तुमच्या पुढं मी इतक्याच वेळ याच्यासाठी बोललो की मला सरकारला प्रामाणिकपणानं सगळं सांगणं गरजेचं होतं. आणि हे आतापर्यंत सांगितलेलं देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला शिंदे साहेब, शंभूराजे साहेब आणि उदय सामंत साहेबाला हात जोडून विनंती, याच्यावरती काना डोळा करू नका. आचारसंहितेचा नंतरचा बहाणा आम्ही ऐकणार नाहीत. आम्ही दुःखी नाहीत, आम्ही रुसणार नाहीत. तुम्ही द्या, नका देऊ, आम्ही मिळवणार आहेत. एवढंच होईल की आम्हाला राजकारणात उतरावं लागणार आहे तुम्ही जर नाही दिलं तर. कारण त्यानंतर झाल्यावर देऊ आचारसंहिता हे शब्द आमच्यासाठी प्रमाण नाही. आम्ही त्याच्यावर कसलाच विश्वास मराठी ठेवत नाहीत. आणि तिथून पुढं आम्हाला कोणाला शब्दाने बोलण्याची इच्छाच राहणार नाही. कारण आम्ही कोणालाच आमचं त्यापुढे समजणार नाही. त्याच्यामुळं गोष्टी सांगितल्या ह्या तुम्ही समजून घ्या आणि ठासूनच सांगायचं सरकारनं शिका. मग ते भले मराठी असतील किंवा ते ओबीसी असतील. ज्याच्या शासकीय नोंदी आहेत त्याला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. ज्याच्या नोंदी सापडल्यात त्या नोंदीवाल्यांना, त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला आणि कुणबीच्या खाली सदर जेवढे ते सगळे कुणबी त्यांना सगळ्यांना बीड जिल्ह्यात जे सापडलेत आता 20,000 तेही ताबडतोब देतो. देवी लशीची तपासणी बंद झाली, संस्थांची बंद झाली, प्रमाणपत्र राज्यात द्यायचे बंद झालेत. त्याचं कुठली तपासणी केली जात नाही. त्याला काय म्हणते तर व्हॅलिडिटी बंद करून टाकले. आमच्या पोराला ऍडमिशन घ्यायचे तर आता परीक्षा पोलीस भरती आहेत ते सगळं बंद पडले. तुम्ही काय करताय नेमकं मराठा समाजासाठी हे कळा नाही आम्हाला. ते पोलीस भरतीतले पोरं आमरण उपोषणाला तिकडे बसले, ते मरायला लागले. ते करतो म्हणून ते करत नाहीत. सारथीतल्या पोराच्या अडचणी तशाच आहेत. पीएचडीच्या पोरांची 4 महिन्याची वाढवायची 4 महिन्याची पोलीस भरतीतली ते तसंच पडले. देताय काय नेमकं मराठ्याला तुम्ही? नुसते वाचित होय कागद जाहिराती देता करोडो रुपयाच्या. तुम्ही करताय काय? महामंडळात गोरगरिबांच्या फायली करून करून त्याच्या खिचले पैसे संपून गेले. नाही मिळालं. नुसते येतात आणि बैठका घ्यायला लावतात. पदासाठी हिंडायला लावताय काय मराठीचं वाटलं करून त्यांना? नाही मिळणार यावेळेस मराठ्यांना काही, पण जातीला मिळन. बोलण्यावर बाण ठेवा आणि जाती कोण वाढा. मतासाठी लय मरमर करू नका. पडताल पडा. जात नाही विसरणार तुम्ही पडलेले कधीच, पण जातीच्या बाजूने उभा राहा. आपल्या हक्काच्या नोंदी आहेत ते आरक्षण आपल्याला मिळवून द्यायचं. तुम्ही सगळ्या स्वराला एवढा विरोध करायला लागला मग तुम्ही ते उडून टाकणार तुम्हीच. मराठा समाजाला आणखीन एक सांगायचं मला, आपण किती चांगलं दिलं ना तरी हे उडीणारच. आपण मागास सिद्ध झालो राव. भारत देशात कुणीच नाही सिद्ध झालं मागास, तरी आपलं 13% आरक्षण गेलं. त्यामुळे आपल्या आपल्या जातीला आपण आपले लोक दोष द्यायचं सोडून लढायचं शिका. दोष दिला की माणसं बाजून सरकत येत आणि मग लढायला कोणी राहत नाही आपल्याला. आणि काही जण दुकानदाराला खोड्या लागलेल्या, त्याचं दुकान बंद पडलं ते नाव उठते. आणि काम करणारे चांगले इमानदार समाजावर प्रेम करणारे प्रामाणिक लोक बाजूला काढायचं काम करतात. काय एकदा जाती कोण बोलत नाहीत. नोंद यायचं द्या मराठ्याला. ज्या मराठ्याला आरक्षण घ्यायचं नाही ना ते सुद्धा म्हणलं पाहिजे आम्हाला नाही घ्यायचं, पण त्यांच्या नोंदी सापडल्या द्या त्यांना. आम्ही मराठी मागे उभा आहे त्यांचं. काय म्हणत नाही तुम्ही? म्हणायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणा. कुठं ना कुठं तरी तुम्ही सुद्धा मतदान घेताय मराठ्यांचं. कुणबी आणि मराठा एकच देऊन टाका त्यांना. आम्हाला नाही घ्यायचं. बघ, सरकारी नोंदी रोखू शकत नाहीत हे छाती ठोकून सांगायला पाहिजे. आणि नोंद निघाली तर फटाफट वाटायला पाहिजे. 50 बारे मंत्र्याला 50 बारे फोन लावावं लागते आमदाराला. ह्या तालुक्यात ह्या एडीएमने असं केलं, कन्नडच्या एडीएमने तसं केलं, कुठं संभाजीनगरच्या एडीएमनं तसं केलं, नाशिकच्या एडीएमनं रोखल्या ना. येवल्याचा तहसीलदार खोटे प्रमाणपत्र छगन भुजबळकडे पाठवतोय. हे बघा पेन आणलेली. मग ते भाषणात म्हणतंय का त्या तहसीलदारात लिहितोय. कराबर चौकशी जरा त्याची. एडीएम तो नाशिकचा सगळे 3,000 प्रमाणपत्र रोखून ठेवले. का बरं ठेवले? खेडचे सगळे पुण्यातले रोखून ठेवले. सोलापूरचा तोच प्रकार, साताऱ्यात त्या पाटणमध्ये तोच प्रकार, कोल्हापूरला रोखून ठेवले. कोल्हापूर तर सगळ्याचे सगळं कुणबी
का घेत नाही सरकारी नोंदी तुम्ही? धाराशिवला तोच प्रकार, लातूरच्या नोंदी रोखून धरल्यात. काल माझ्याकडं लातूरचे आणि परभणीचे काही अधिकारी आले होते. कमून रोखून धरले तुम्ही? औंध संस्थांचे का कागदपत्र घेत नाही तुम्ही? काय देता मराठ्याला तुम्ही? अहो तुम्ही सगळ्याच सुद्धा गरज नाही आम्हाला अंमलबजावणीची, लगेच गरज नाही. तुम्ही 83 क्रमांकावर कुणबी एक, कुणबी आणि मराठा एकच आहे, पोट जात म्हणून घ्या. आणि तुम्हाला घेता येत नसली तर जे 180 जाती आहेत तेवढ्याच ठेवून बाकीचे सगळ्या उलटू टाका. पोट जात म्हणून एक बी ठेवू नका. तत्सम जाती जेवढ्या घेतल्या त्या पुऱ्या काढा, उपजाती म्हणून घेतल्या त्या पुऱ्या काढा. त्यांना एक निकष, आम्हाला एक निकष कसं काय होतंय? कोणता न्याय करायला लागले तुम्ही? कसं काय अन्याय करायला लागले शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब? आणि मागचे पाडी गिरायचं बंद करा. फडणवीस साहेबाला हात जोडून सांगतो, 6वा मुद्दा सांगतो ह्यो, तुम्ही ते मागचे पाडी गिरायचे बंद करा. कोणते? मी आरक्षण दिलं, तुम्ही आरक्षण दिलं साहेब, मान्य केलं मराठ्यांनी, 13% तुम्ही दिलं, मराठ्यांनी 106 आमदार निवडून दिले, उपकार ठेवला नाही. तुम्ही म्हणता मी 10% दिलं, ते टिकणारच नाही म्हणून आम्ही स्वीकारलं. पुढचं तुम्ही सांगताय आम्ही इतकं मराठ्याला दिलं, साठी दी, आमकदी, महामंडळ दी, ज्याने 80 वर्षापासून काही दिलं नाही मराठा समाजाला, 80 सालापासून दिलं नाही, त्याच्याकडे मतदान गेलं. त्याला ते तुपाचे डबे देतो आम्हाला. सगळ्याला माहिती आहे वाटोळं केलंय म्हणून. मग त्याने चूक केली म्हणून तुम्हाला करायची का? असं म्हणणं आहे तुमचं. त्यांची चूक तुम्ही दुरुस्त करा असं म्हणणं आहे मराठ्यांचं. शेवटी तुम्ही लय अन्याय करायला लागला आई बहिणीवरती, माझ्यावरती गेम टाकायला लागला, पण लोक फोडून पत्रकार परिषदा तुम्ही घ्यायला लागला. आताही ओबीसी समाज तुम्ही उठवला म्हणून समाज तुमच्यावर नाराज होतो, म्हणून मतदान 80 सालापासून देण्यात म्हणून चाललंय तिकडे. याला दोषी तुम्ही आहे, याला दोषी तुम्ही आहे, समाज नाही माझा. माझा समाज बरोबर कार्यक्रम करतोय लेकराच्या न्यायाच्या बाजूने. आणि तुम्ही म्हणता तिकडे गेलं, तुमचे नाही का निवडून आले मराठ्याच्या मतावर? नुसतं आमच्यावर आरोप करायला शिकवलंय तुम्हाला. 80 सालापासून ज्याने आम्हाला काहीच दिलं नाही त्याचा तर उद्या कोणताच मराठा करीत नाही. पण मग त्यांच्याकडे मत गेलंय मराठ्याचं असं तुमचं म्हणणं आहे. तुमच्याकडे नाही गेलं का? तुमचे 42 होते तेव्हा, आता बी काही व्हायना तुमचे खासदार निवडून आलेतच ना, 9-10 व्हायना, मराठ्यांनी मतदान आहे त्याच्यात. कसा आरोप लावू शकता राव तुम्ही? पाठीमागचे पाडे गिरीत बसण्यापेक्षा पाठीमागचे खंजीर कुणी खुपशिलेले ते मराठ्याला पक्क माहिती. 16% आरक्षण देऊन मराठ्याचं वाटोळं कुणी केलं हे मराठ्याला माहिती. पण तुम्ही त्याच पावलावर पाऊल ठेवून चालला. नुसतं देतात 6 महिन्यात उडलंय. लोकांना असं छाती ठोकून म्हणताच आहे नाही ना, किती पाठीत खंजीर खुपशीला आपलं आरक्षण दिलं, आपलं मराठीचं वाटोळं केलं. पण तुम्ही दिलंय ते वर्षभर टिकलंय किंवा पिढ्यानं पार टिकलंय असं छाती ठोकून मराठ्याला सांगताच येणार ना. त्यामुळे दोघं सारखे झाले, तुम्ही एका पारड्यातलीच. आम्हाला असं छाती ठोकून सांगायला माणूसच नाही राहिला की येणे आयुष्यात दिलंय मराठ्याला. म्हणून तुम्हाला मी सांगतोय, तुम्हाला मी भाषाच कळा ना की शिंदे साहेब, फडणवीस साहेब, तुम्ही आमचं सरकारी नोंद्या हैदराबादचं गॅजेट 13 तारखेच्या आत लावा, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं लावा. 1967च्या कायद्यानुसार ओबीसींना आरक्षण दिलेलं आहे. ओबीसीच्या जाती घातल्यात, त्याच्यात 83 क्रमांकाला मराठा आहे, कुणबी आहे. पोट जात म्हणून मराठ्यांना आरक्षण द्या, बाकीच्यांना तुम्ही दिलंय पोट जात म्हणून. असलं आरक्षण द्या आणि तुम्ही छाती ठोकून सांगा ना सरकारी नोंदी आहेत त्या आम्हाला द्यावा लागणार. जातीवाद होऊ नये तर नाही हे माहित नाही मला, पण मी सरकार आहे, मी मराठ्यावर अन्याय करणार नाही, ओबीसीवर करणार नाही. ज्या सरकारी नोंदी आहेत त्या नोंदी देणार. जशा 1967ला 180 जाती घेतल्या, त्यानंतर 300, 350, 400 पोट जाती म्हणून घेतल्या, तशीच कुणब्याची पोट जात म्हणून मराठा आम्ही घेणार. नसता मग आम्हाला कणखर वागावं लागणार आहे. मराठ्यांना जो न्याय तेच ओबीसींना न्याय. आम्हाला 1954ला दिलेल्या किंवा नंतर घातलेल्या 1967च्या नंतर घातलेल्या जाती सगळ्या उडाव्या लागणार आहेत. नसता मराठ्यांना न्याय द्यावा लागणार. ह्या भूमिकेवर या मराठा तुम्हाला डोक्यात घेऊन नाचत. जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर आपण असे म्हणाले होतात की 288 जागा लढवणार. त्याबाबत आपण असे माध्यमांना बोला की काही ठिकाणी तुम्ही सर्वे केला, पाहणी केली, चाचपणी केली, कुठले मतदारसंघाची आपण चाचपणी केली किंवा पाहणी केली? नाही, फक्त आम्ही चाचपणी केलेली. कोणचं नाव कोणचं मतदारसंघाचं घेतलेलं नाही. मला खोटं बोलता येत नाही. 13-14 पर्यंत आम्ही घेणार नाही.
कारण राजकारणात आम्हाला जायचं नाही. राजकारण माझा आणि माझ्या समाजाचा मार्ग नाही. सरकारनं आमच्या ठरलेल्या 8-9 गोष्टी ज्या आहेत मागण्या त्या द्याव्यात. आजच्या प्रेसच्या माध्यमातून सरकारला आता आम्ही सांगितलंय, तुम्हाला ऐकायचं तर ऐका, नाही तर ऐकू नका. फोनवर सांगितलं तरी तुम्हाला टाइम नाही, तुमच्या ध्यानात राहत नाही काय काय सांगितलेलं ती. कारण तुमची कॅबिनेट सुद्धा ध्यानात राहिली नाही. इथून केल्या गेल्या तुम्ही कॅबिनेट घेणार होते. लोकांच्या दबावापुढे तुम्ही मराठ्यांच्या माना जर का पिणार असला तर तुम्हाला तरी सांगावं कवर. या एवढ्याच प्रेसच्या माध्यमातून आणि या लाईव्हच्या माध्यमातून मी सरकारला सांगितलंय, सरकारनं बघावं, ऐकावं, करावं. नसन करायचं नका करू. कागद देऊ आम्ही तुम्हाला कदरून गेलं. आम्हाला आमचं सरकारी नोंदी असलेलं कायद्यानं दिलेलं सगळं आरक्षण पाहिजे. त्याच्याशिवाय आम्ही हटत नाहीत. आणि सर्वे आम्हाला राजकारणात जायचं नाही, किंवा आमचा मार्ग नाही. आम्हाला द्या तुमचं राजकारण. तुम्हाला लकला एकाही मतदारसंघाचं नाव आम्ही डिक्लेअर केलेलं नाही, आम्ही करणार सुद्धा नाहीत. गनिमे कावे आम्हाला सुद्धा यायला लागलेत. आम्ही फक्त एवढंच आहे की पहिल्या टप्प्यात 24 याची बघितलेत, नंतर 43, आणि आता आमचे 2 टप्पे आणखी पूर्ण होत आलेत, म्हणजे एकूण 4 होत आलेत. असे आम्ही 6 आणखी 4 टप्पे आमचे राहिले. तोपर्यंत आम्ही शब्द बाहेर काढणार नाही. कोणते मतदारसंघ पण एकदा जर उडी टाकली तर आम्ही मागे हटत नाहीत. पण 2 कामं राहिले. एक आमचं द्या, आम्हाला गरज नाही राजकारणाची. तुम्हाला लकला हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. दुसरी गोष्ट, 13 तारखेच्या नंतर मराठा समाजाची बैठक घेऊन आम्ही ठरवणार 283 उभा करायची का 288 पाडायची. दादा, वडील ओबीसीचं उपोषण सुरू होतं. पुण्यामध्ये कार्यक्रम उपोषणाला बसले होते. या ठिकाणी भुजबळांनी भेट दिली. त्यावेळी भुजबळांनी बोलताना शायरी म्हणते की दुश्मन के लिए दुश्मन है हम, दिलबर के लिए दिलदार है हम, आणि गंज लगी तलवार को धार लगानी होगी, कुछ लोग अपनी अवकात भूल गए. तुम्हाला उद्देशून बोलते का? तर काय माहिती माझ्या तरी त्याला आता कळायला संबंध नसून यात राहिले. दिलबर के लिए दिलदार है, दुश्मन के लिए तलवार है. दिलवारासाठी राहिला. ज्यांनी तुला कणगुळी धरून मोठं केलं त्याला अटक केलं. तो कोणाला दिलबर राहिला? तू हिंदी शिकवते दिलबर आहे काय? दिलबर आहे तू सगळा गडबड करायचे ना. तुझी दोन दोन गोंधळ्या मला ते लटकल पाहिजे, ते द्यायला पाहिजे. बुका लावून तुला असं जा सोडून ते असं खांद्यावर तो आहे. सगळ्या गरबड्याचे सगळ्या दुनियाचे जे तुला मोठं केलं त्यांना घातलं. त्यांना देशात हिंदू हृदय सम्राट पदवी दिलेली. मला राजकारणात नाही की देणं गेलं, पण मोठं करणारा उपकार ठेवला नाही तो. आणि ज्याने तुझ्यासाठी हे 16% आरक्षण दिलं, हे कुटाने केले, आमचं वाटोळं केलं, त्यांचा पक्ष मोडून तो आता इकडं आला. त्याला इकडे येऊन त्या भाजपच्याच मागा लागला. देवेंद्र फडणवीस सांगायला लागला, आमकच बदलणारे 400 पारच झालं म्हणायला लागला. घरात झोपून फोनच काय लावले, भाजपाची शीटच काय पाळली. तू कोणाचा धाडाच आहे? दिलबारे आहे काय? दिलबारे आहे गोंधळ्या सगळ्या दुनियाचा. इथं लावली सगळी काळी. इथं सगळं ओबीसीचं आमचं चांगलं होतं, इथं त्या भाजीला टाकून गेला निघून. तू काय माणूस आहे का? अरे काय बोलावं तुला? अरे एवढ्या मोठ्या गुन्ह्या गोविंदाने नांदणाऱ्या जाती एकमेकाच्या विरोधात घालायला लागला. पायड्याने 4-5 जण घेऊन हिंडायला लागला इकडून तिकडून. आणि ते दाखवायला लागला सरकारला देवेंद्र फडणवीस साहेबाला. बोलताना देवेंद्र फडणवीस साहेब त्याला अंगारा लावता येतो जणून, ते डोळ्यात डोळे बघितलं त्याला कार्यक्रम करता येतो जणून. काय म्हणते ती चटकी का चुटकी काहीतरी असते ती, तसा जणून देऊ करणी ते लागन तुम्हाला बुक्का त्याचा ना काय ते 4-2 संघ घेऊन घेतो. तुम्हाला वाटत निघते सीट सगळे पायडे रापा पुरी ते लय दिलभारे आहे देऊ काय म्हणा. दिलभारे को दिलभारे काय दिलभारे रे तू गोंधळे. सगळं टंपरं वाजून टाकलं. इथं धनगर बांधव इतके इमानदार लोक आहेत. म्हणजे मी स्तुती करत नाही, मी बोलायचं म्हणून बोलत नसतो. हे शब्द मी आज वापरतोय. आज तुम्ही टीका करता ह्या शब्दावर धनगर बांधवांचे नेते, पण मी तुमच्या व्यापारावर टीका केलेली नाही. हेच तुम्ही धनगर बांधवांचे नेते काही दिवसांनी म्हणतात जरा पहिले म्हणतो तेच खरं म्हणणार आहे. तुम्हाला माझ्या शब्दाची आठवण येणार आहे. मी कोण पडळकर भाऊ असतील किंवा ते शेंडगे भाऊ असतील किंवा तायवडे भाऊ असतील, मी कधी दुखवलेलं नाही या लोकांना. आणि गावखेड्यातल्या ओबीसींना सुद्धा नाही, एकाला बी नाही, आणि धनगर बांधवाला सुद्धा नाही, आणि दुखवणार बी नाही कधी. कारण हे लोक फक्त त्याला मराठ्यांच्या विरोधात घालायचे. काय मिळाले तुम्हाला? मराठी संघ खोटे भांडण करू काय मिळालं? तुम्ही इंटी मध्ये हे शहाणा नाही राहो. हे याच्या स्वार्थापुढे तुम्हाला सगळ्या लेख करीन की शिमा घेईन 2-3. आता 1-2 4-2 जणांना सांगा आमदार करीन काय करेन. अरे यांनी पहिल्याच ओबीसीच्या नेत्याचं चांगलं केलं नाही तर आता नवीन चांगलं करायची. अरे हे लय कलाकार आहे पोट्ट आहे. एवढ्यात बसून उग गोंधळ्या काय दिल बाहेर काय तर मारलंय लय एडपटे राव. मग ऐका तुम्हाला पश्चाताप येईल. काही ना दिलं जुन्या नेत्यांचा बघा, ना दिलो काही नाही मिळवून दिलं तिने. एकाला बी
आता काहीच केलं नाही तिने आता बी. आणि मला काय नाव तुझा हे सीट पाडलं ते सीट पाडलं सगळेच पडले. बरं निवडून आणलेत मराठीने असं बी नाही, ओबीसी सुद्धा निवडून आणलेत. किती नावं दाखायची, विधानसभेत सुद्धा आणलेत. उगाच काहीतरी त्याचा ऐकून गोंधळ घालून कन्फ्युजन होऊ करू नका. आमच्या सरकारी नोंदी आहे ते आम्हाला द्यावा लागणार आहे, तर आम्ही ते घेणार आहे. कशाला उगाच फुकट, त्याला काय करायचंय जाहीर सांगून टाक. चला जाऊ द्या, आता पटलं तर पटा, नसलं पटत नका पटू देऊ. तुम्ही एक दिवस म्हणणार जरांगे पाटील मत होते ते खरंच होतं, पण विश्वास ठेवला होता आम्ही त्याच्यावर. तो एक तर तुमची एसटी आरक्षणाची मागणी करत, इथं तुम्हाला धोका आहे. क्लिअर सांगतो, कारण त्याला तुम्ही पाहिजे आणि आदिवासी पण पाहिजे, असा त्याचा डबल गेम. त्याला राजकारण एकदा साधून घ्यायचं आणि राजकीय प्रवाहात यायचे, त्याला काही घेणं देणं नाही कोणाचं. एक दुसरी बाजू गोरगरीब मराठी गोरगरीब धनगराच्या बांधावर भांडणं घालून किंवा फुकट केसेस करीत तिकडे बसून राहतील हे सगळे, आणि आपले लोक हेलपटे घालू घालू बेदार. तिसरी गोष्ट, ह्या आंदोलनात कोण आहेत तर धनगर बांधवांना, काही धनगर बांधवांना पटत नाहीये की आपण एनटीचं आरक्षण मागावं, आणि मराठ्यांच्या जर नोंदी असत्या तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे, आपण आवडून नाही पडलं पाहिजे, हे धनगर बांधवांना वाटतं. कारण धनगर बांधव इमानदार सुद्धा तितकाच. म्हणून मी धनगर बांधवाला कळावून विरोध करत नाही, हे माझं समजून घ्या. म्हणून करत नाही. तो तिसरं काम हे करायला लागलाय की या आंदोलनात धनगर बांधव या प्रामाणिकपणामुळं त्याला तळतळली एकीकडून आंदोलनाची पण, आणि दुसरीकडून ही तळतळे की मराठ्यांच्या गोरगरीबावर तरी का अन्याय असं ओबीसी बांधवांना वाटतं. हे केसी करील गोरगरीब धनगर बांधव, गोरगरीब ओबीसी बांधव, गोरगरीब मराठा बांधव याच्यात च्या करणार, ही मजा बघणार. या आंदोलनात धनगर बांधव प्रामाणिक मुद्द्यावरती आहे सध्या. काही नेते सुद्धा आहे, काही नेते सुद्धा आहे ते नाविलाजाने जात आहेत, हेही मी मान्य करतो. काही धनगर बांधव नेत्यांना सुद्धा वाटतं की हे मोगम याचा राजकारणी माणूस येऊ छगन भुजबळ हे डाव साधून घेणार आहे. पण काही लोक दुसऱ्याच जातीचे याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलेत. त्यांना काही गोष्टी लागल्यात, त्यामुळे त्यांना तिकडून येऊन इकडे वाद करायचा आणि निघून जायचे आणि धनगर बांधवाचा मराठ्यात लावून द्यायचे, आणि हे डाव त्याच आहे एवढ्यावर. म्हणून माझं सांगणं काम आहे, शेवटी तुम्ही माझ्यावर कसली टीका केली तरी मी उत्तर दिलं नाही आतापर्यंत, देणार सुद्धा. कारण मी काय तुम्हाला आणखीन विरोधक मानत नाही. कारण धनगर बांधवांनी आमचं काहीच केलेलं नाही, आम्ही त्यांचं काहीच केलेलं नाही. राहिला बाकींच्या ज्या रुसल्यात त्यांचा विषय, तर त्यांनी काहीतरी त्रास दिलेला असं आम्हाला बी आणि तुम्हाला सुद्धा दिलेला आहे, पण तुम्ही आज झाकून ठेवायला लागले सगळ्या जाती धर्माचे. त्याच्यामुळं आम्ही त्यांचे विरोधक नव्हतो आणि असण्याचं कारण बी नाही. त्यांनी खूप त्रास दिला म्हणून काही गोष्टी घडल्यात, आणि हार जीत ही पराजय ही महाराष्ट्रात प्रत्येक उमेदवाराला बंधनकारक. पण आता जाऊ द्या. पण मी विरोधक धनगर बांधवाला नेत्याला कधी मानल्या नाही. तुम्ही किती जरी टीका केली तरी पण त्याला मात्र मी सोडत नाही, कारण तो दंगली घडून आणणार आणि गोरगरीब मराठ्यांना गोरगरीब ओबीसींना भोगावं लागणार. कारण तो सध्या खूप मस्तीसारखं बोलायला लागलेला माणूस. त्याला सन्मानानं का बोलावं का नाही बोलावं त्याच्या पाठीमागचे अनेक कारण आहेत, खूप कारण आहेत. म्हणून त्याला सन्मानानं मी बोलत नाही. तो मुद्दा म्हणून मागं लागला. तो मान्य करत नाही की सरकारी नोंदी आहेत ह्या द्यायला पाहिजे. त्या बोगस सांगतो, एक बी बोगस नोंद नाहीये आणि ती रद्द बी नाही झाली पाहिजे, हे सरकारला मी सांगत राहिलो. एक बी बोगस नोंद नाही येत, एक बी रद्द नाही झाली पाहिजे. आणि प्रमाणपत्र आता थांबले नाहीत पाहिजे, जे ऐकायला आलं पाहिजे, थांबलाच नाही पाहिजे. नसता ज्या त्या कार्यालयावर मराठी आता धडकणार आहे. रेकॉर्ड तुम्ही कसं तपासित नाही, कोण कोण अधिकारी जातीवाद करतोय रेकॉर्ड तपासायला, कोण कोण जात पडताळणी पटापट करत नाही, वंशावळ समिती कोण आहे आणि का जोडीत नाही वंशावळ, कशामुळे रेकॉर्ड दाबून ठेवलाय, हे मागण आम्ही कार्यालयात सुद्धा घुसणार आहेत. नसता सरकारनं उद्यापासून तातडीनं ते वाटप करायला सुरुवात करायच्या, थांबायचं नाही. त्यांचं तिकडून ऐकलं की आमचं थांबिला, कॅबिनेट थांबिली, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी थांबिली. सगळ्या स्वारीची सुद्धा अंमलबजावणी करायची, उडाली बी नाही पाहिजे ही जबाबदारी सरकारची, कारण सरकार आम्ही नाही. आणि आमचं सगळे दस्तावेज सापडायला सुरुवात करा, नोंदी द्या. आणि सांगितलेले कामं तुम्ही एकही केलेलं नाही, एकही. त्यामुळे आम्हाला बघायची वेळ येऊन देऊ नका. तर तुम्ही म्हणाले की धनगर समाजाच्या आरक्षणासाठी तुम्ही पुढाकार घेतला होता. आता तुम्ही असे म्हणाले
की जे राज्यातील सर्व मुस्लिमांना ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतात त्यांना आरक्षण द्या. का नाही द्यायचं? जर यांनी निकष लावला असला, गरिबी आहे म्हणतात नाही का आमच्याकडे कारखाने आहेत असं म्हणतात ना, मराठ्याकडे कारखाने आहेत, कारखान्यावर आरक्षण नाही ना असं म्हणणं आहे तुमचं. मग गाड्यावर केळं ऐकणाराला तर असेल ना, वडापाव ऐकणाराला तर असेल ना, लोवर समाज लाकडी व्यवसाय करतो त्याला तर असला पाहिजे ना, कुंभार मडके घडवतो मग त्याला तर असला पाहिजे ना, का नसला पाहिजे? ब्राह्मण शेती कसतो किंवा पोट भरतो ह्याचं असेल तर त्याची जर नोंद सापडेल त्याला नसायला पाहिजे का? लिंगायत समाज शेती कसतो त्याची कुणबी म्हणून नोंद निघाली नसायला पाहिजे का? पाशा पटेलांची निघाली, काय निकष लावणार आता तुम्ही? तो मुसलमान आहे, तो मुसलमान नाही, काय निकष काय लावणार आहेत आता? निकष सांग मला, मला आता निकष पाहिजे. त्यांना काय निकष लावले? त्यो शेती व्यवसाय करतो माळी म्हणून त्यो बी दुसरा करतोय म्हणून दिले, म्हणजे पोट जा. मग पाशा पटेल मुसलमान आहेत, ते बी 5 टाइमच नमाज पडते, बाकीचे मुसलमान 5 टाइमच पडते. निकष काय आता? बाकीचे जर शेती व्यवसाय करत असले किंवा व्यवसाय करत असले, कातारी असले, सुतार असले, तर मुस्लिम व्यवसाय करतोय. गरिबीत असेल तर त्याचे इतका गारी गारी विकणारा गरीब कुणीच नाही. त्याने गुत्त घेतलं का? गारी गारी तेली चिकायच्या, फॅक्शा तेली चिकायच्या, परत ते वडापाव तेली चिकायचे, केळं विकायला तेवच आणि खायला तुम्ही. जमत नाही का? लावा ना निकष. बघतो आता मुसलमानाला कशी देत नाही आणि धनगर बांधवाला कशी देत नाही बघतोच मी. आता सुरुवातच वेगळी लढाई झाली. आता तुम्ही नसतर मला वळणावर उतरले, खोटं बोलून तुम्ही वळणावर उतरायला लागले. मला मुस्लिमांना सुद्धा ओबीसीत आरक्षण द्या कारण त्यांच्या नोंदी निघाल्या. कशामुळे ते एवढा मोठा समुदायावर अन्याय करता तुम्ही? कशामुळे गरीब बांधवांचे प्रश्न सोडत नाहीत तुम्ही? बस झालं तुमच्या मागं पळायचं. आता आम्ही नाही पळत. आता हे 5-6 जण नाटकं करता आणि आम्हाला त्रास देता विनाकारण. बघा, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब जाता जाता तुम्हाला हात जोडून विनंती करून सांग, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. जे मी आता प्रेसच्या माध्यमातून बघितलं, तुम्हाला इतका वेळ बघायला नसेल, मी मुद्दाम इतका वेळ सांगितलं. तुमच्या पीएला बघायला सांगा, ओईडीला बघायला सांगा, तुमच्या अधिकाऱ्यांना बघायला सांगा ना, कोणालाच नसेल बघायचं तर नका बघू. मी 13 तारखेपर्यंत वाट बघत. सांगितलेले आमच्या शासकीय नोंदीप्रमाणे, सरकारी नोंदीप्रमाणे, कायद्याप्रमाणे आमचं सगळं आरक्षण आम्हाला द्या आणि ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणि तुम्ही ठासून सांगावं की 200 वर्षापासून मराठा समाज आरक्षणात आहे. तुम्ही आता 90ला आरक्षणात आलात, 1990ला, या 1884 पासून आहेत. यांच्या नोंदी घेऊन यांना आरक्षण द्यावं लागल. सातारा गव्हर्नमेंटचं द्यायला, संस्थांचं घ्यायला लागल. ब्रिटिशकालीन बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घ्यावं लागणार आहे. आणि 83 क्रमांकाला 1967ला जे आरक्षण दिलेलं आहे कुणबी म्हणून, मराठा ही कुणबीची पोट जात म्हणून आम्हाला घ्यावं लागणार आहे. पर्याय नाही. सरकार म्हणून आम्ही खरं बोलतोय आणि खरं करतोय. तुम्हाला सरकारी डावलता येणार नाही. आणि जर आम्ही त्यांच्या सरकारी नोंदी मराठ्यांच्या डावलल्या तर तुम्हाला कसलाच आधार नसताना 90ला दिलेलं आहे. मग आम्हाला तेही रद्द करावं लागल. त्याची श्वेतपत्रिका, व्हाईट पेपर आम्हाला काढावं लागणार आहे. जसा तुम्ही याचा आमचा मागता तसं तुम्हाला आता दूरित सरकारला वागावं लागणार आहे. कणखर आणि स्पष्ट निर्णय घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही जर स्पष्ट निर्णय घेतले, महाराष्ट्रातला जातीवाद बंद होऊ नये एका दिवसात. धन्यवाद.